रामकृष्ण हरी माऊली। आज आपण पंढरपूरहून आळंदीकडे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पायदिंडी वापस जात आहे। तर आज आपण थोरल्या पादुका मंदिरापाशी आलो आहोत। तर आपल्याला हे जे भक्त आहेत हे अंध भक्त आहेत, डोळ्यांना त्यांना दिसत नाही तरी त्यांनी वारी करतायत। माऊली, तुमच्या वारी पुढे मी तर नतमस्तक असेलच, परंतु पूर्ण महाराष्ट्र नतमस्तक असेल। रामकृष्ण हरी माऊली। आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आळंदी येथे आगमन होत आहे। तरी आज आमच्या गावाकडले हरिभक्त परायण केशवजी महाराज शास्त्री यांची योगायोगानं भेट झालेली आहे। धन्य आज दिन संत दर्शनाचा। याच म्हणीप्रमाणे अभंगाप्रमाणे आज महाराज आज आपली भेट झाली, खूप आनंद वाटला। आम्हाला वारीबद्दल काय सांगाल? विश्वशांती ज्ञानोपराय यांचं वैभव काय वेगळं आहे। सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे माऊली आणि त्यांच्या सोहळ्यामधला आनंद हा शब्दामध्ये व्यक्त करता येत नाहीये। अनेक माता भगिनी पुरुष मंडळी या वारीमध्ये सहभागी होतात, आनंद घेतात। मला वाटते प्रत्येकानं हा वारीचा आनंद एकदा तरी घेतला पाहिजे। हा अनुभव एकदा जर घेतला तर माणूस वारीला आल्याशिवाय राहणार नाहीये। आगळा वेगळा आनंद हा शब्दामध्ये सांगता येत नाही, तो प्रत्यक्ष या ठिकाणी येतो आणि अनुभवतो, त्यालाच तो अनुभव येतो। असा हा आगळा वेगळा आनंद आहे। आणि आज एक सुंदर योग आहे। आज संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या दोघांच्या भेटींचा योग, दोन संतांच्या भेटीचा योग आहे। आज पंढरपूरवरनं दोन्ही संतांच्या पालख्यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण पाहू शकता थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी ज्ञानोबरायांची पालखी आलेली आहे आणि तुकाराम महाराजांची पालखी पाठीमागून येत आहे। हा सुंदर योग आहे आणि मला सर्वांना सांगावं असं वाटेल की जरूर या आनंदामध्ये सहभागी व्हा आणि दरवर्षी वेळ काढून आनंद घेण्यासाठी वारीमध्ये या। जय श्री कृष्ण। आपली काय प्रतिक्रिया बाबा याच्यावरती? खूप छान आहे। वारी करून काय वाटतं आपल्याला? चांगलं वाटतं, आनंद वाटतो। या वयात चालणं होतं? हो। आपली काय प्रतिक्रिया? माऊलीची सेवा हीच आमची सेवा। खूप खूप धन्यवाद। मी विशाल पंचाळ, जी सज्ज, मराठी 9 न्यूज, पुणे। तरी आपण वारी करताय याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानेन। आपल्या वारीबद्दल काय प्रतिक्रिया आहे, काय वाटतं तुम्हाला वारीचा? या मानवी जन्माचं जर सार्थक असेल तर पंढरपूरची पायी वारी आणि माऊली ज्ञानोबा तुकोबारायांची पायी वारी याच्यामध्येच मनुष्य जन्माचं सार्थक आहे। आणि तुकोबारायांनी जसं म्हटलेलं आहे की याची जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे, या दृष्टीने मानवी जन्माचं सार्थक झालं आणि भगवंताने डोळे जरी नाही दिले तरी जे हातपाय आहेत आणि या सर्व आमच्या दिंडीच्या सर्व आमच्या भजनकरी मंडळी सर्वांच्या सहकार्यामुळे ही वारी घडतीये। त्यांनाही धन्यवाद, घरच्यांनाही धन्यवाद आणि कृपा करणारा पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबा आहेत, त्यांच्या कृपेमुळे हे सगळं साध्य होत आहे।